भंडाऱ्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील वादानंतर पालकांना बोलवण्याच्या भीतीने 11 वर्षीय विद्यार्थ्याने AI आणि YouTubeच्या मदतीने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची घटना उघडकीस आली आहे. भंडाऱ्यात शाळेत झालेल्या वादातून शिक्षकांनी पालकांना बोलवण्याचे फरमान सोडतात एका 11 वर्षीय विद्यार्थ्याने जे पाऊल उचलले ते पाहून संपूर्ण जिल्हा हादरला आहे. भीतीपोटी या मुलाने चक्क स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला, सर्वांनाच चक्रावून सोडले आहे. या घटनेने मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर होणारे मानसिक परिणाम पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पनवी तालुक्यातील एका नामांकित शाळेत 2 विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. रागाच्या भरात या मुलाने फळावर काही आक्षेपार्ह वाक्य लिहिली. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी पालकांना शाळेत बोलवण्याचे ठरवले. घरी पालकांची कडक शिस्त आणि शिक्षकांची भीती यामुळे हा मुलगा पुरता घाबरून गेला. काय करावे हे सुचत नसल्याने त्याने मदतीसाठी AI चा वापर केला. AI ने त्याला चूक कबूल करण्याचा सल्ला दिला, परंतु शिक्षकाच्या भीतीने त्याने तो धुडकावून लावला. त्यानंतर YouTubeवरील क्राईम स्टोरीज पाहून त्याने स्वतःच्या अपहरणाची थरारक कथा रचली. अज्ञाताने चाकूचा धाक दाखवून अपहरण केले, रुमालाचा वापर करून बेशुद्ध केले आणि नागपूरच्या वाट्यावर उमरेड जवळ मी पळून आलो अशी खोटी माहिती त्याने आईला फोनवर दिली. मुलगा सुखरूप घरी आल्याने सुरुवातीला पालकांना दिलासा मिळाला, परंतु मुलाने सांगितलेल्या कथेतील विसंगतीमुळे त्यांचा संशय आला. CCTV फुटेज तपासले असता मुलाने सांगितलेली कोणतीही घटना घडल्याचे दिसून आले नाही. पालकांनी विश्वासात घेत विचारणा करताच मुलाने आपण भीतीपोटी हा सर्व बनाव रचल्याची कबुली दिली. केवळ एक साधी चूक पालकांना कळू नये म्हणून एका चिमुरड्याने इतक्या टोकाची भूमिका घेतल्याचे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विभक्त कुटुंब पद्धती, पालकांची धावपळ आणि मुलांशी होणारा तुटलेला संवाद यामुळे मुले एकलकोंडी होत आहे. याच एकाकीपणाचा फायदा घेऊन मुले काही सोशल मीडियावर जगात आश्रय घेत आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विजेता न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.